नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. माझं नाव संजय लक्ष्मीकांत पैठणकर. आज माझा विषय आहे काँग्रेसचं घोषणापत्र 2024च्या निवडणुकींकरता किंवा त्यांचे जे उद्देश आहेत, जे लिहिले गेलेले आहेत त्यांच्या घोषणापत्रात. 48 पानांचं घोषणापत्र आहे, ते मी वाचलं आहे. त्यामध्ये असे 2-3 मुद्दे आहेत ज्यावर थोडं बोलायची इच्छा आहे. पहिलं, बहुसंख्यक वाद. आता भारतात बहुसंख्यक कोण आहेत? सनातनी हिंदू. तर काँग्रेसचं तर पहिल्यापासूनच आहे ना की हिंदूंना दाबून टाकायचं. तुम्हाला लक्षात असेल, 30-40 वर्षापूर्वी जे आपल्या देशात 50 वर्षाच्या वरचे लोक आहेत त्यांना ते लक्षातच असेल की 30-40 वर्षापूर्वी तुम्ही जर घोषणा केली, दोन लोकांबरोबर बोलत असतानाच जर म्हणलात की मला हिंदू होण्याचा गर्व आहे, तर ते 2 लोक तुमच्याकडे अशा दृष्टीने बघत होते, विचित्र, किंवा तुमच्याबरोबर भविष्यात भेटणं त्यांना अवघड होऊन जात होतं. का? कारण काँग्रेसचं पहिल्यापासूनच हे ध्येय होतं की भारतात हिंदू धर्म हा दाबून टाकायचा. हिंदू धर्माबद्दल जे काही आहे, बोललं जात आहे, ते दाबून टाकायचं. चांगलं वाईट सगळं बोलायचं. हिंदू धर्माबद्दल वाईट सगळं बोलायचं. टी व्हीवर, रेडिओवर, पेपरमध्ये. आता भारतात 90च्या अगोदर जितके पेपर होते ते सगळे कम्युनिस्ट लोकांचेच होते ना. कमीत कमी त्यांची विचारसरणी, विचार करण्याची पद्धत ती वामपंथीच होती. आणि हे काँग्रेसनी केलेलं होतं. नेहरूंनी म्हणलेलं होतं की मी अपघाती हिंदू आहे, म्हणजे ॲक्सिडेंटल हिंदू. मला तो शब्द मराठीतला माहिती नाही आहे काय म्हणायचं. तर असंच अचानक कुठेतरी जन्म घ्यायचा झाला. जन्म तर हिंदू घरात झाला, दुःखाची गोष्ट आहे. पण संस्कारिक दृष्टीने मी एक मुसलमान आहे, हे त्यांचे शब्द आहेत. ठीक आहे. त्यांनी शेकडो प्रयत्न केले हो की भारतातून हिंदू धर्म मिटवून टाकायचा. भारताच्या पहिल्या पार्लमेंटमध्ये एक ब्राह्मण माणूस होता, त्यांचं नाव मला लक्षात नाही. त्यांनी म्हणलं होतं की ज्या भाषेत रामाचं नाव नाही ती भारताची भाषा बनू शकत नाही. उर्दूबद्दल जेव्हा बोलणं चाललं होतं, राष्ट्रीय भाषा, तर त्या माणसाला या नेहरूंनी सळोकीपळो करून टाकलं. राजेंद्र प्रसाद जे सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेकरता गेले होते, त्यांना बहिष्कृत केलं. नेहरूला कोणीही असा आवडत नव्हता आणि त्यांना
ते उठू देतच नव्हते कोणत्याही बाबतीत. त्यांच्या प्रगतीला तर ते कापूनच टाकत होते. पण कोणीही त्यांच्यासमोर हिंदू हिंदू करू शकत नव्हतं. हां, मुसलमानांना पूर्ण सूट होती 100%. तर या माणसाने मुसलमानांकरता काय केलं आणि काय करणार होता हे तर सगळ्यांना माहितीच आहे. लियाकत अली पॅक्ट, त्यांनी तो मातीत मिळवून दिला. आता येऊया आपण इंदिरा गांधीकडे. 67 ती प्राईम मिनिस्टर बनली. 67 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या अशा 3 महिन्यात त्यांनी 2000 असं म्हणतात 2000 गौरक्षकांना मारून टाकलं दिल्लीच्या सडकांवर. आणि सगळ्या पत्रकारांना धमक्या देण्यात आल्या की आम्ही जे सरकारी स्टेटमेंट देणार आहोत तेच छापायचं, त्या व्यतिरिक्त काही नाही. तर त्यांनी सांगितलं 11-12 लोक जे गुंडपणावर उतरले होते त्यांना शूट करण्यात आलं. ही मुलायम सिंग यादवची आईच होती, इंदिरा गांधी. 1967. चला आता इंदिरा गांधीबद्दलच आपण एक दुसरा एपिसोड उघडू. 1971 काय म्हणली होती? मुसलमान भारतात कमी आहेत, त्यांची परिस्थिती दयनीय आहे. त्याकरता भारताच्या लोकांनी मुसलमानांना लहान भाऊ समजावं, अपंग भाऊ समजावं. अपंग का? कारण प्रत्येक दृष्टीने ते मागासलेले होते. आज सुद्धा आहेत. तर तेव्हा इंदिरा गांधींनी म्हटलं होतं की यांना कडेवर घेऊन चालणं हे जरुरी आहे, आवश्यक आहे. इंदिरा गांधीचे शब्द आहेत. 1971. तर 2006 का 5 मध्ये जेव्हा मनमोहन सिंग म्हणले की भारताच्या प्रत्येक धनसंपदेवर, भारताच्या धनसंपदेवर हक्क पहिल्यांदा मुसलमानांचा आहे. हे होत आलेलं आहे बघा तुम्ही. मी तुमच्यासमोर एक चित्र मांडण्याचा प्रयत्न करतोय की मुसलमानांची किती चाटून काढायची, कशी चाटून काढायची, हा यांचा उद्देश, ध्येय आयुष्याचा. म्हणजे भारतात जर 1 रुपया कमवला जातो तर लाईनीमध्ये उभा केल्यानंतर कोणाला पहिल्यांदा हक्क आहे त्या 1 रुपयामधून काही पैसे घेण्याचा? तर मुसलमानांना. का बाबा? असा विचार का? आणि ते कुठे म्हणले होते? ती जी मीटिंग होती ती सरकारी मीटिंग होती, ज्याच्यामध्ये भारताच्या प्रत्येक प्रांताचे चीफ मिनिस्टर्स आले होते, मुख्यमंत्री. त्यांच्या समोर मनमोहन सिंगनी हे शब्द ठेवले. आणि त्या मीटिंगमध्ये नरेंद्र मोदीजी सुद्धा होते.
आणि आता बघा, 2011 सोनिया गांधींनी पार्लमेंटमध्ये एक बिल आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये जर पास झालं असतं तर कुठेही दंगा होऊ दे भारतात, अपराधी जिम्मेदार हिंदू, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल, किंवा हिंदूंना हे सिद्ध करण्याचा हक्क सुद्धा नव्हता की त्यांनी ते भांडण सुरू केलं नाही. तर विचार करा, प्रत्येक दृष्टीने पावला पावलावर हिंदूंना ठेचायचा प्रयत्न, हिंदूंवर तुडवायचा प्रयत्न. आता आपण दक्षिण भारतात बघूया ना. बघा ना की तामिळनाडूमध्ये जेवढे देऊळं आहेत त्यामधून या DMK गव्हर्नमेंटनी, DMK म्हणजे कोण, आचार्य प्रमोद कृष्णमनी म्हणलेलं आहे, DMK म्हणजे डेंग्यू, मलेरिया आणि कुष्ठरोग. का, जेव्हा उदयनिधी म्हणला की सनातन धर्माला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, आणि राजा तर त्याच्या पलीकडे गेला. राजा चोट्टा, 2G स्कॅम, पांढरे कपडे घालतो, तो तर हिंदू धर्माला एड्स म्हणतो. ठीक आहे. तर या लोकांनी, स्टालिन चीफ मिनिस्टर आहे ना, तर त्या लोकांनी आणि त्याच्या बापानी सुद्धा, करुणानिधी, 5 लाख किलो हिंदू देवळातून सोनं काढलं. आपण आपल्या श्रद्धेने देवाला वाहतो, आणि ते सगळं सोनं रिझर्व्ह बँकेत ठेवलं आहे, आणि त्याच्या व्याजावर मद्रसांचे जे मूल्य आहेत ना त्यांचा पगार दिला जातो, आणि ख्रिश्चन चर्चेसमध्ये सुद्धा तो पैसा वापरला जातो. हे आज होतंय. अण्णामलाईंनी तो विषय काढलाय, बोललाय त्याबद्दल. अण्णामलाई म्हणजे कोण, हा ओरिजिनल सिंघम. हे पिक्चरमध्ये दाखवतात ना, सिंघम इन्स्पेक्टर असा, जो प्रत्येक गुंडाशी भिडतो. पण हा अण्णामलाई जो आहे तो खरा सिंघम आहे. IPS ऑफिसर, त्यांनी नोकरी सोडली आणि BJPमध्ये आला. आणि BJPचं सुद्धा बघा, त्याच्या एका वक्तव्यामुळे AIADMK, जयललिताची पार्टी, किंवा पहिला आहे तो रामचंद्रन, त्याची पार्टी, त्यांना थोडं दुःख झालं अण्णामलाईच्या काही बोलण्यामुळे. तर त्यांनी BJPला सांगितलं, या माणसाला काढा तुम्ही तुमच्या पार्टीमधून. तर BJP म्हणली, तुम्ही आमच्या मित्रमंडळींमधून निघून जा, पण आम्ही या माणसाला कधीही काढणार नाही. या अण्णामलाईला, अण्णामलाई याला एक BJPमध्येच पदवी दिली आहे, दक्षिणेचा योगी. ठीक आहे. कोइंबतूरमधून तो लढला. आता बघू काय होतंय 4 जूनला. ठीक. असंच आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये सुद्धा हिंदू धर्मांच्या कोषागृहातून, देवळातून पैसा घेतला जातो. कोट्यावधी रुपये, हजारो कोटी रुपये घेतले जातात. त्याचा काही हिशोब नाही आहे. आणि तो पैसा खर्च केला जातो भारताच्या सेक्युलर कायद्यांवर, किंवा भारताच्या सेक्युलर जे काही रूल आहे
त्यावर. म्हणजे तो पैसा तुम्हाला रस्ता बनवायला सुद्धा वापरला जाईल. तो पैसा मुसलमानांकरता शाळा बांधण्याकरता सुद्धा वापरला जाईल. पण वक्फ बोर्डमधून आपले कोणतेही लोक काही पैसा घेणार नाहीत. भीती वाटते हो. एक मुसलमान 10 हिंदुओं के पर भारी है, 10 हिंदुओं पे भारी है. भीती वाटते मुसलमानांची. आणि अशी चूक धारणा आहे की बाबा ख्रिश्चन लोकांच्या पैशांना हात लावला तर सगळं जग बोंबलेल. कारण की सगळ्यात जास्त ख्रिश्चन आहेत या जगात. ठीक आहे. तर ख्रिश्चनांना हात लावत नाही, मुसलमानांना भीतीमुळे हात लावत नाही. कारण सरतान से जुदा होऊन जाईल. ठीक आहे ना. ते सुद्धा एक आहे. आता काँग्रेसचं घोषणापत्र काय म्हणतं? बहुसंख्यकवाद आम्ही चालू देणार नाही. बहुसंख्यकांकडून टॅक्सचे पैसे बळजबरी घेणार, पण त्याच बहुसंख्यकांना काही किंमत देणार नाही. तो स्पष्ट अर्थ आहे त्या मुद्द्याचा. आणि अजून एक, जे राहुल गांधी, आता या माणसाबद्दल काय म्हणणार मी. याला शिव्या देऊन देऊन थकलो मी. ठीक आहे. हा काय म्हणतो हैदराबादमध्ये परवा, एक्सरे घेऊन हिंडणार घराघरात. कशासाठी बाबा? ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्याकडून काढणार आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना देणार. हा विचित्र कायदा आहे. म्हणजे तुम्ही जीवनभर स्वतःला घासून पैसा कमवणार, कुटुंबाच्या लहान लहान लेकरांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पैसा कमवणार, याकरता की त्या लहान मुलांचं भविष्य चांगलं व्हावं, त्यांना चांगलं जेवण मिळावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं. म्हणून तुम्ही स्वतःला घासून सहाणेवर मेहनत करणार आणि तो पैसा हा राहुल गांधी घेऊन टाकणार. त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे. ही धमकी आहे भारताच्या हिंदू लोकांना. कारण की भारतात जास्त पैसा तर हिंदू लोकांकडेच आहे ना. आता तुमच्याकडे 2 घर आहेत, एक घर तुम्हाला काय करायचं बाबा, अनावश्यक आहे, तर एक घर तुमचं घेऊन टाकणार. मी इतकी मेहनत करणार आणि माझं एक घर घेऊन टाकणार तुम्ही. म्हणजे न्याय नावाची वस्तू तुमच्या शब्दकोशात नाही आहे, हे सिद्ध होत आहे. आणि हा राहुल गांधी जेव्हा बोलतो, आता तो माझ्यापेक्षा लहान आहे तर मी त्याला तूचीच भाषा बोलेन आणि कोणत्याही प्रकारे त्याचा आदर केला जाऊ शकत नाही. हा न शिकलेला आहे, न यांनी त्याच्या आयुष्यात काही मेहनत केलेली आहे. सगळं ह्याला फुकट मिळालं आहे आयुष्यात. तर या माणसाचा आदर कसा केला जाऊ शकतो? अमेरिकेच्या बॉस्टन एअरपोर्टवर याला धरलं होतं अमेरिकेच्या पोलिसनी, त्या एअरपोर्टच्या पोलिसनी, की बाबा तुझ्याकडे एवढी कॅश का आहे? अटल बिहारी वाजपेयी
दानवीर शूरकर्ण झाले आणि अमेरिकेच्या गव्हर्नमेंटशी बोलले आणि त्याला सोडवलं. 2002 का 1 माहिती नाही, पण जेव्हा ते प्राईम मिनिस्टर होते याला एवढं कळत नाही की बाबा तुम्ही $10,000 वर कुठेही काही घेऊन जाऊ शकत नाही. अमेरिकेचा कायदा आहे तो, पण याच्याकडे लाखो डॉलर होते, त्याला धरलं होतं. तर असा हा राहुल गांधी. आता याची भाषा, मोदी को डंडे से मारेंगे, वो चोर है, उसके पास कोई उत्तर नहीं होता तो वो झूठ पर उतर आता है. मोदी त्याच्यापेक्षा कमीत कमी 15-16 वर्ष तरी मोठे आहेत. अशा माणसाबद्दल तुम्ही तू मी बोलता. आणि तुम्ही जर सुशिक्षित आहात तर ही भाषा तर नक्कीच बोलत नाही. तर याचा अर्थ असा आहे की त्यांनी स्वतःने सिद्ध केलंय की हा अशिक्षित माणूस आहे. आपल्या बापाच्या, आजीच्या आणि पणजोबाच्या शक्तीवर हा लढतोय. शक्ती कोणती? आर्थिक. काय काय विचित्र काम करून त्यांनी पैसे कमवलेले आहेत. आज सुद्धा म्हणतात फोर्ब्स लिस्टमध्ये सोनिया गांधीचं नाव आहे, पण तिने ते काढून टाकलंय. का? ईडीचा त्रास. शी इज वन ऑफ द रिचेस्ट विमेन इन द वर्ल्ड. ठीक आहे. आता मोदीजींनी जे काही बोललं 2-4 दिवसापूर्वी राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, सगळे लोक म्हणू लागले, म्हणजे हे विरुद्ध पक्षाचे लोक, सगळे म्हणजे विरुद्ध पक्षाचे, काय म्हणू लागले? प्रधानमंत्रीला असं बोलणं शोभा देत नाही. त्यांनी त्यांच्या पदाचा अपमान केलाय. तर आता आपण मनमोहन सिंग काय म्हणले आणि मोदीजी काय म्हणले यावर थोडा प्रकाश घालू. मनमोहन सिंग 2006 का 7 मध्ये जेव्हा म्हणले की मुसलमानांचा पहिला हक्क आहे, ठीक आहे, ते सगळ्या चीफ मिनिस्टर्सच्या मीटिंगमध्ये म्हणले, म्हणजे सरकारी मीटिंग. आणि मोदीजी जे काही बोलले, त्रिवार सत्य. काय म्हणले? तुमचे पैसे घेऊन हे लोक कोणाला देतील? ज्यांची भारतात गरज नाहीये पण ते बळजबरी आपल्या देशात आलेले आहेत त्यांना देतील. म्हणजे रोहिंग्या लोक, मुसलडे आहेत. त्यानंतर बांगलादेशचे जे पळून भारतात आलेत मुसलडे, ठीक आहे, या लोकांचे घर भरतील. काय चूक म्हणले? ज्यांचे मुलं जास्त आहेत. अहो, एका छोट्याशा गावात जाऊन बघा तुम्ही, मुसलड्यांचं घर आणि एका हिंदूचं घर, मुलं कोणाची जास्त आहेत? अल्लाह की देन आहे, करते रहो पैदा. आणि त्यांच्या त्या पुस्तकात लिहिलेलं आहे ना
कि बाबा आपल्याला जगत इस्लाम का परचम फैलाना है, इसलिए बच्चों को पैदा करना जरूरी है। तर लवंगी मिरची कोणाला लागली? जेव्हा मोदीजी म्हणले की आपके पैसे लूट कर, छीन कर, मंगलसूत्र के साथ साथ किनका घर भरने वाले हैं? जिनके बच्चे ज्यादा हैं, जो घुसपैठी हैं, ज्यांची भारतात गरज नाही आहे पण आलेत आणि राहतात, पैसा कमवतात आणि आतंकवाद फैलवतात. बेंगलोरच्या त्या कॅफेची गोष्ट लक्षात आहे ना तुम्हाला? तर सगळ्यात मोठी लवंगी मिरची लागली, ठेचलेली पेस्ट लागली. म्हणजे ठेचून ठेचून जी तुम्ही बनवता ना पेस्ट, तो ठेचा सगळ्यात जास्त लागला. म्हणजे असा 1 इंची लेप कोणत्या भागावर मी म्हणणार नाही, तो असदुद्दीन ओवैसी. तो काय म्हणतो? मोदी हिटलर सारखं बोलतोय. आणि मोदीच्या आई वडिलांचे सुद्धा 7-8 मुलं होते. आता तुम्ही एक बघा, हा बुद्धिहीन ओवैसी, मी त्याचं नामकरण केलेलं आहे. तुम्ही बघाल भरपूरशा माझ्या व्हिडिओमध्ये त्याचं नामकरण मी ए सॅड बुद्धिहीन, त्याचं नाव मनहूस. पण मी त्याला ए सॅड बुद्धिहीन म्हणतो. कसं काय? मी आता ते सिद्ध करणार आहे. हा बुद्धिहीन कसा आहे आणि किती दुखी आहे. आणि मुसलमान दुखी झाला तर तो आतंकवादी होतो. हा आतंकवादीच आहे, रजाकार. ज्यांना ठेचलं सरदार पटेलांनी. तर मी आता तुम्हाला 1-2 पॉईंट सांगतो ज्यामुळे हे सिद्ध होऊन जाईल की हा बुद्धिहीन माणूस आहे. मोदींचं वय आहे 73, ठीक आहे. आणि ते 4-5वे काय म्हणतात त्याला संतान आहे, दामोदर दास मोदीजीची. तर त्यांचं कुटुंब सुरू झालं असेल 80 वर्षापूर्वी, 80-85, ठीक आहे ना. – 1970च्या वेळेसच भारताच्या सरकारच्या बुद्धीमध्ये उजेड पडला की बाबा 2च मुलं, बच्चे 2 ही अच्छे, ठीक आहे. आणि मोदीजींचं कुटुंब त्याच्या 50 वर्ष अगोदर. तर बघा तुम्ही, तर मोदीजींचं कुटुंब सुरू झालं 80-85 वर्षापूर्वी. असदुद्दीन ओवैसी याची सुद्धा 6 मुलं आहेत, 6. हा आहे 54 वर्षाचा, ठीक आहे. समजा त्यांनी 24-25 वर्षाचा असताना लग्न केलं आणि मुलं सुरू झाले. म्हणजे आपण म्हणूया की बाबा 30 वर्षापासून त्यांनी कुटुंब सुरू केलं स्वतःचं लग्नानंतर. तेव्हा तर हे प्रचलितच होतं ना की बाबा मुसलमानांची जास्त मुलं असतात. आणि सगळ्यांना माहितीच होतं की भारताचा एक न लिहिलेला कायदा, तुमच्यावर न थोपला जाणारा कायदा की बाबा 2च मुलं ठीक आहेत,
हे सगळं ज्ञान असताना सुद्धा यांनी 6 मुलं पैदा केले. आता 80-85 वर्षापूर्वी जी गोष्ट झाली आहे आणि 21व्या शतकात जी गोष्ट झाली आहे, या दोघांची तुलना कशी होऊ शकते? म्हणून मी याला बुद्धिहीन म्हणतो. आणि तो दुःखी आहे. आणि मुसलमान दुःखी म्हणजे परत एकदा म्हणतो, आतंकवादी होतो. हा आतंकवादी आहे. हिटलर मोदी जर असले असते याची घशातून जीभ काढून याला फाशी दिली नसती का? इतका बोलतो वाह्यात. आणि याचा भाऊ, ये ताजमहल देख, ये कुतुब मीनार देख, ये 4 मीनार देख. अबे क्यों बता रहा है? हमको सब पता है. कुव्वत इस्लाम लिखा है. त्या कुतुब मिनारच्या जवळ एका पाटीवर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने लिहिलेलं आहे. एका पाटीवर, पितळ्याची पाटी आहे ती, कुव्वत इस्लाम. 27 हिंदू आणि जैन मंदिर तोडून हा मिनार बांधला गेला आहे. आज सुद्धा तिकडे हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या तुटलेल्या त्या शिड्यांच्या मध्ये आहेत. दिसतात तुम्हाला पडलेल्या, मी बघितलंय. गणेशाची मूर्ती तर अगदी स्पष्ट दिसते. आणि इस्लाममध्ये म्हणलेलंच आहे की जितका अपमान कराल तुम्ही काफिरांचा, तितकं तुम्हाला स्वर्गात मोठं स्थान दिलं जाईल. म्हणून आपल्या देवांच्या मूर्त्या जमिनीमध्ये, शिड्यांवर, म्हणजे लोकांचे पाय पडावे. हे काय? आणि यांना आपण कडेवर घेऊन हिंडावं, यांना आपण डोक्यावर बसवून हिंडावं, हे मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, नेहरू, राजीव गांधी आणि राहुल गांधी सुद्धा म्हणतात. सगळे म्हणतात. आणि त्यांचे चेले चपाटे तर त्यांना प्रश्न विचारूच शकत नाहीत. आता काय म्हणणार? तर मोदीजींना प्रत्येक दृष्टीने अपमानित करायचं, ज्यामुळे काय होतं, यांना फक्त थोडंसं आत्मिक आनंद मिळतो. ठीक आहे, मोदीजीला चोर म्हणलं, राफाल एअरक्राफ्ट फायटर एअरक्राफ्ट घेतलं तेव्हा. चौकीदार चोर आहे. काय झालं? 283चे 303, 304 काही आले. आता हा कोण? अमेरिकेचा एक जोकर आला आहे, त्याचं भरपूर चाललेलं आहे. त्याचं नाव आहे, खरं नाव सांगतो, सत्यनारायण गंगाराम पिठोडा. हा एक अति विचित्र प्राणी आहे. तुम्ही जर बघाल तर तुम्हाला असं वाटेल अमेरिकेत जाऊन लोक कसे बदलून जातात. हा 40 वर्षापासून अमेरिकेत आहे वाटतं, 40-45 वर्षापासून. भरपूर पैसा कमवला आहे. आणि हा काँग्रेसच्या गांधी फॅमिलीच्या एकदम जवळ आहे. ठीक आहे.
यांनी राजीव गांधीला सुद्धा भरपूर उपदेश दिले आणि राहुल गांधी बरोबर सुद्धा हा चांगले संबंध ठेवतो. हा काय म्हणतो, भारताच्या मध्यमवर्गीय लोकांवर जास्त टॅक्स ठेवा, त्यांच्याकडून जास्त वसूल करा. त्यानंतर अजून एक, बालाकोटमध्ये जे मोदींनी हल्ला केला आणि 300 लांडे मारले जे भारतावर आक्रमण करणार होते, हा काय म्हणतो अमेरिकेत बसून, अरे तसं होऊ शकत नाही, तसं नाही करायला पाहिजे. मग कसं करायला पाहिजे साहेब? जरा तुमच्या विचारांवर थोडा प्रकाश जरुरी होऊन जातो जेव्हा तुम्ही म्हणता की भारताची पॉलिसी चूक आहे, असं नाही करायला पाहिजे. ठीक आहे, सांगा मग. तुम्ही जेव्हा कोणत्याही गोष्टीच्या विरुद्ध पक्षात उभे राहता तर तुमच्याकडे ते उत्तर पाहिजे की बाबा तुम्ही का त्याच्या विरुद्ध आहात आणि सरळ मार्ग काय आहे. नाहीतर तुम्ही मूर्ख आहात हे काही दिवसांनी ठरवलं जातं. आणि आता काय म्हणतो हा माणूस, अमेरिकेत 55% पारंपरिक जी प्रॉपर्टी आहे, वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आहे, जर तो मालक मेला तर 55% गव्हर्नमेंट घेऊन टाकते आणि 45% त्याच्या विलप्रमाणे जे व्हायचं ते होतं. अहो, मी वाचलं, मी सुद्धा अमेरिकेत राहिलो आहे. त्यांच्या टॅक्स डिपार्टमेंटला म्हणतात इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस, IRS. मी त्यांच्या वेबसाईटवर गेलो, इनहेरिटन्स टॅक्सबद्दल वाचलं, तिकडे काही नाही आहे. देर इज नो सच थिंग ॲज इनहेरिटन्स टॅक्स इन IRS. म्हणजे त्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेंट कंट्रोल्ड IRS जे आहे त्यांच्या पुस्तकात इनहेरिटन्स टॅक्स नावाची वस्तू नाही आहे. 5-6 स्टेट्स आहेत, 50 स्टेटपैकी, अमेरिकेत 50 स्टेट आहेत ना, 50 स्टेटपैकी 5-6 स्टेट आहेत जे वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे, जर तो मालक मेला तर त्याच्यावर टॅक्स लावतात. 5-6 स्टेट्स आहेत. तर हा एवढं मोठं खोटं बोलतो इथे. आणि हा माणूस सॅम पिट्रोडा त्याचं नाव, म्हणजे तुम्हाला जर हा माणूस माहिती नाही आहे आणि तुम्ही हे नाव ऐकलं, त्याचं उच्चारण आहे पित्रोदा. हा गुजराती माणूस आहे, पण यांनी आपलं नाव सॅम ठेवून घेतलं आहे. सत्यनारायणच्या ऐवजी सॅम झाला हा. आणि पित्रोदा नाही, सॅम पिट्रोडा. हे जर तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला हा माणूस माहिती नाही आहे तर तुम्हाला असंच वाटेल की बाबा हा माणूस गोरा आहे कोणीतरी, हा असं बोलतोय. खोटारडा आहे, खोटं बोलतो. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. त्या IRSच्या वेबसाईटवर मी अजून थोडं रिसर्च केलं. एका जन्मात, म्हणजे समजा एका पितानी, वडिलांनी माझ्या ठरवलं की मला पैसे द्यायचे, ठीक आहे ना, तर ते मला ते जगेपर्यंत $1,17,00,000 देऊ शकतात, ज्याच्यावर 1
पैसा सुद्धा मला टॅक्स द्यावा लागणार नाही आहे. 1,17,00,000 $1,17,00,000 आणि $1 जर झाला तर मला त्या $1 जो वरचा आहे त्यावर टॅक्स द्यावा लागेल. पण $1,17,00,000 माझे, नो टॅक्स. मी ते गुंतवले, त्याच्यावर पैसे कमवले तर त्याच्यावर टॅक्स आहे. पण 1,17,00,000 एक बाप एका मुलाला किंवा त्याच्या मुलीला देऊ शकतो आणि त्याच्यावर टॅक्स नाही आहे. त्याच्या जन्मात, वडिलांच्या जन्मात. आणि जितके पैसे ते मला देतील, 1,17,00,000च्या वर, समजा $100 एक्स्ट्रा दिले, 1,17,00,000 आणि 100, तर त्या $100वर मला टॅक्स द्यायची गरज नाही आहे. माझे वडील टॅक्स देतील. The person giving you gift pays tax on any amount above $11.7 million. आणि हा भारतात इतकं मोठं खोटं फैलवतोय सॅम पिट्रोडा. सॅमचा अजून एक अर्थ आहे. जर तुम्ही SAM केलं, सरफेस टू एअर मिसाईल मारली, काही झालं नाही, तिकडच्या तिकडं बुडून गेली. तर अशी भानगड आहे. या राहुल गांधीला असं समजवणारे लोक आहेत. जाता जाता शेवटी प्रार्थना, सप्रेम सविनय प्रार्थना, मोदीजी जिंकले नाहीत आणि हे भिकारचोट लोक जे विरुद्ध पक्षात आहेत, समजा 10 दिवसाकरता जरी जिंकले, हा सगळा विरुद्ध पक्ष भारताच्या हिंदूंना त्राही करून टाकेल. म्हणून आपल्या सनातनाला, आपल्या मंदिरांच्या पैशांना आणि आपल्या टॅक्सच्या पैशांना, या सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याकरता मोदींचं परत एकदा प्रधानमंत्री बनणं अत्याधिक आवश्यक आहे. आज हे लोक जर सत्तेत आले तर त्या सगळ्या हिंदूंवर बदला घेणार आहेत. चांगलं वाईट विचार करणारच नाही आहे. म्हणून मोदींचे हात मजबूत करा, वोट द्या. गरमी आहे, पण आपला हा अधिकार आहे, आपला हा काय म्हणायचं कर्तव्य आहे. हे आपलं कर्तव्य सुद्धा आहे. आणि तुम्ही जरी BJPला वोट देणार असाल तरी 4 लोकांना समजवा, त्यांना सांगा, त्यांची ज्ञानवृद्धी करा आणि BJPला वोट द्यायला लावा. विनंती है, मोदी नहीं तो हिंदू धर्म खतरे में है. जय श्री राम.